गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून निपुण महाराष्ट्र अभियान, आदर्श शाळा, सीएम श्री शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान असे विविध उपक्रम व विद्यार्थी लाभाच्या योजना राबविल्या जातात. राज्यातील प्रत्येक शाळा ही आदर्श शाळा बनण्यासाठी त्या ठिकाणी खासगी शाळांप्रमाणे भौतिक व शैक्षणिक साधन सामुग्री पुरवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना दिले. येथील महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत राज्यमंत्री भोयर यांनी अमरावती विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, शिक्षण उपसंचालिका निलिमा टाके तसेच पाचही जिल्ह्याचे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य यावेळी उपस्थित होते. यावेळी निपुण महाराष्ट्र अभियान, आदर्श शाळा, सीएम श्री शाळा, नवीन राष्ट्रीय धोरण, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान, विविध गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी लाभाच्या योजना व अंमलबजावणी या संदर्भात संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून राज्यमंत्र्यांना माहिती दिली. महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीत येत असलेल्या शाळाबाबत व शैक्षणिक सोयी सुविधाबाबत आयुक्त कलंत्रे यांनी राज्यमंत्री भोयर यांना सविस्तर माहिती दिली. महापालिकांच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी संख्या 6500 वरून 9500 वाढ झाल्यानिमित्त राज्यमंत्र्यांच्या हस्ते आयुक्त कलंत्रे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.